नमस्कार मैत्रिणींनो, संगीता गाडे रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी चिकन दम बिर्याणी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर बघा, मी 1 किलो चिकन घेतलं आहे। तर त्या 1 किलोच्या हिशोबाने मी दम बिर्याणी करणार आहे। तर आपण आता हे चिकन मॅरिनेट करायचं आहे। हे मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। तर बघा, आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। मीठ जरा जास्तच घालायचं आहे, कारण पीसमध्ये मीठ गेलं पाहिजे व्यवस्थित। त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा टीस्पून। त्यानंतर हे बघा, हा चिकन मसाला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर मिरची पावडर आहे अर्धा टीस्पूनच घालायची आहे। त्यानंतर हे बघा, मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे, साधारणतः 2 चमचे मोठे। त्याच्यामुळे मी मिरची पावडर थोडीशीच घातली, कारण याच्यात मी हिरवी मिरची वाटून टाकली आहे। हिरवी मिरची वाटून टाकली त्याच्यामुळे चव चांगली येते बिर्याणीला। त्याच्यानंतर हे बघा, दही घेतलं आहे मी, ते दही घालायचं आहे आता, साधारणतः 2 चमचे मोठे। त्यानंतर धना पावडर घालायची अर्धा टीस्पून। त्यानंतर हे बघा, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे तो घालायचा आहे। हे 2 पॅकेट आहे, मार्केटमध्ये भेटतात, कुठेही कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरू शकता बिर्याणी मसाला। मी एव्हरेस्टचा वापरते आहे। त्यानंतर हा बघा, माझा घरगुती गरम मसाला आहे तो पण मी घालणार आहे याच्यामध्ये, थोडासा चव यायला। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आता हे एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अजून परत मग त्याच्यामध्ये हे बघा, हे मी पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती पण घालायची थोडी थोडी त्याच्यामध्ये। हे बघा, ती पण व्यवस्थित घालायची त्याच्यात। आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, लागत नाही सगळीकडे, तर मी हातानेच ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। त्यानंतर कोथिंबीर वगैरे घातली। आता हे बघा, हे मी 3 कांदे फ्राय करून घेतले होते तेलामध्ये, ते पण घालायचे, अर्धेच घालायचे आणि अर्धे वरतून गार्निशिंग करायला ठेवायचे, ते अर्धे घातलेत मी। आता हे एकदम एकजीव करून घ्यायचे सगळं, व्यवस्थित लागतो मसाला सगळीकडे। हे बघा मैत्रिणींनो, आपलं चिकन हे एकदम मस्त व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता हे साधारणतः 1 ते 1.5 तास तुम्हाला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 1 hour later. तर मैत्रिणींनो, चला आता मी गॅसवरती 1 टोपामध्ये पाणी ठेवलं आहे। तर ते पाणी मी उकळायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये बघा, पाणी आपलं आता गरम होतं आहे। तर त्याच्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे, शहाजिरे, दालचिनीचा तुकडा आहे आणि स्टार फूल आहे, लवंग आहे, मिरे। बघा, आता हे घालायचे त्याच्यामध्ये आणि पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर तेल घालायचं 1 चम्मच। त्यानंतर तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे, मीठ आणि भात हा फक्त 80%च शिजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। आता याला चांगली, ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। मग मी बासमती राईस घेतलेत, ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तर हे बघा, हे मी बासमती राईस घेतले, मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता उकळी आल्यानंतर आपण हे तांदूळ त्याच्यामध्ये घालणार आहोत।
तर मैत्रिणींनो बघा, आता इकडे आपलं पाणी उकळते, तर मी एका दुसऱ्या साईडला गॅसवरती मोठा टोप ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेतलेला होता. तर आता मी तेल तापल्यावरती याच्यामध्ये तेजपान घालणार आहे. आता तेल तापतंय. तर मैत्रिणींनो बघा, आता आपलं तेल गरम झालं आहे, तर याच्यामध्ये मी आता 3 तेजपान टाकणार आहे. आता ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. त्याच्यानंतर हे बघा, मी 3 मोठे कांदे चिरून घेतलेत उभे उभे, ते घालणार आहे त्याच्यामध्ये. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. 5 ते 7 मिनटं लागतात फ्राय व्हायला. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि सतत त्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात, एका ठिकाणी जळत नाही. तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या रेसिपी कशा होतात तर, आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो बघा, आपला कांदा एकदम मस्त फ्राय झालेला आहे. तो त्याला फ्राय व्हायला साधारणतः 5 ते 7 मिनिट लागले. आता हे बघा, मी 2 टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे, ती घालणार आहे याच्यामध्ये. आता टॅमॅटोचा कच्चापणा जाऊस्तोवर तर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं 3 ते 4 मिनटं. तर मैत्रिणींनो बघा, आता टॅमॅटो पण आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे तेलात. तुम्ही बघू शकता, मस्त तेल सोडलं आहे आता आपल्या मसाल्याने ह्या. तर आता बघा, हे चिकन 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, हे मॅरिनेट झालं एकदम व्यवस्थित. आता हे याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. बिर्याणी करायला मोठे मोठेच पीस घ्यायचे चिकनचे, म्हणजे बिर्याणी एकदम मस्त होते. आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता मैत्रिणींना, किती छान रंग आलेला आहे आपला या मसाल्याला, बिर्याणीला. ही बिर्याणी करायला थोडीशी प्रोसेस ही लंबी आहे, पण खूप छान होते बिर्याणी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कळवा. मैत्रिणींनो बघा, हे एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे आपलं चिकन. आता मी ज्या टोपामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं, मी त्याच्यामध्ये थोडंसं मसाला होता, तर मी थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आता हे पाणी याच्यावरती घालायचं आहे. आता जास्त पाणी घालून आपल्याला शिजवायचं नाही, कारण का त्यालाच त्याच्या अंगचं पाणी सुटतं भरपूर. आता याच्यावरती झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिट 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं. तर मैत्रिणींना आता याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो बघा, आता एक साईडला मी पाणी ठेवलं होतं, त्या पाण्याला उकळी येते. तर हा मी बासमती राईस भिजवलेला होता, तो घालायचा याच्यामध्ये. 80% शिजून घ्यायचा आहे, तो जास्त शिजवायचा नाही आहे. 10 मिनटं झाले मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर आता ह्या स्टेजवरती याच्यामध्ये बघा, मी कसुरी मेथी घेतली आहे, ती घालायची आहे. ती व्यवस्थित क्रश करून घालायची त्याच्यामध्ये, कारण का बिर्याणीला एकदम मस्त सुगंध येतो त्याचा, कसुरी मेथीचा. आता परत 5 ते 10 मिनटं अजून वाफून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित. अजून ते व्यवस्थित वाफलं नाही. तर मैत्रिणींनो बघा, 15 मिनटं झालं आहे आपलं आता चिकन शिजायला ठेवलं होतं मी. तर आता हे बघा, आपलं चिकन एकदम मस्त व्यवस्थित शिजलं आहे, बघू शकता. आता ते व्यवस्थित असं एक लेवलमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण दम बिर्याणी करायची त्याची. तर मैत्रिणींनो बघा, आता हे बाई मी एक साईडला भात ठेवला होता शिजायला. तर हे बघू शकता तुम्ही, आपल्या 80% भात हा शिजलेला आहे. आता बाकीचा ह्या बिर्याणीबरोबर शिजून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचा आहे.
आणि आता याच्यावरती व्यवस्थित लेअर द्यायचा आहे भाताचा. तर मैत्रिणींनो बघा, मी मस्त भाताची लेअर लावली आता याच्यावरती. आता ह्या स्टेजवरती आपल्याला याच्यामध्ये हे बघा मैत्रिणींनो, तर आता मी भाताची एकदम व्यवस्थित लेअर लावली याच्यामध्ये. तर आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला याच्यावरती तर हे बघा मैत्रिणींनो, आता मी हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे. तो याच्यावरती गार्निशिंग करायचं आहे एकदम व्यवस्थित सगळीकडनं. आता याच्यानंतर हे बघा, मी हा फूड कलर घेतला आहे ग्रीन कलरचा. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्ही पाहिजे तर दूध पण वापरू शकता, पण मी दूध नाही वापरले तर पाणी वापरलं आहे. आता हे व्यवस्थित असं घालायचं आहे थोडं थोडं, कारण का नाही सगळीकडे लागला पाहिजे. तो चमच्याने असं थोडंसं होल करून घ्यायचं आहे ते आणि असं टाकून घ्यायचं आहे. एकदम थोडाच फूड कलर वापरायचा आहे आपल्याला, जास्त नाही वापरायचं आहे. त्यानंतर हे बघा, कोथिंबीर आणि पुदिना आहे हा पण घालायचा आहे त्याच्यावरती. आता शेवटच्या स्टेजमध्ये हे बघा, हे गाईचं तूप आहे ते घालायचं आहे 2 चमचे. याने खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. तर मैत्रिणींनो बघा, आपले हे लेअर लावून झालेले आहेत एकदम व्यवस्थित. तर आता मी याच्यावरती झाकण ठेवून वाफायला ठेवणार आहे. तर हे बघा, हे झाकण ठेवायचं आहे. तर मी खाली तवा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तवा ठेवलेला आहे मी. गॅसची फ्लेम हाय केली आहे. आता तवा तापलेला आहे, तर आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची एकदम. आणि हे 15 ते 20 मिनटं वाफून घ्यायचं आहे, म्हणजे आपली दम बिर्याणी एकदम रेडी होईल. तर मैत्रिणींनो बघा, 15 मिनटं झाले आपलं बिर्याणी वाफायला ठेवली होती. तर आता त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. वा, तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली दम बिर्याणी एकदम रेडी आहे. तर मैत्रिणींनो चला, तर मग आता मैत्रिणींनो बघा, आपली किती सुंदर दम बिर्याणी एकदम रेडी आहे खाण्यासाठी. तर चला मग आता आपण याला सर्व करू. तर तुम्ही बघू शकता, हे बघा आपला तांदूळ एकदम व्यवस्थित शिजला आहे एकदम. हे बघा, मस्त लंबा लंबा असं झालेला आहे आपला भात, तुम्ही बघू शकता. तर चला मग आता सर्व करू आपण. तर मैत्रिणींनो बघा, आपली दम बिर्याणी एकदम आता खाण्यासाठी रेडी आहे. तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि माझी रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.